जमनी गावातीलच नाही तर कजखेडा या गावातील शेतकऱ्यांनाही याचा फटका बसत असल्याचं समोर आलंय। गावातील बहुतांशी शेती ही धरणाच्या बॅकवॉटरमुळे पाण्याखाली जाते। सध्या फेब्रुवारी महिन्यातही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आहे, तर जिथे पाणी नाही त्या ठिकाणी शेतात चिखल साचलाय आणि त्यामुळे शेतकरी आपल्या हक्काच्या जमिनीवर शेतीच करू शकत नाहीयेत। गावात अधिकाऱ्यांनी काही प्रमाणात शेतीचं अधिग्रहण केलंय, तरी आता पाण्याची पातळी वाढल्यानंतर बाकी जमीनही पाण्याखाली गेल्यामुळे त्या शेतीचं अधिग्रहण करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे। शेती ही डुबलेली असून सण्याने तिला रस्ता नाही, पाणी डुबल्यानंतर जायला रस्ता नाही। उर्वरित जागा आहे त्याच्यात अडथळा येते रोडण्यासाठी, कोणत्या कामासाठी, आणि त्यांचा मोबदला पण आम्हाला मिळत नाही। हे गाव गोसेखुर्दच्या बाधित क्षेत्र असून गावातील 90% शेती त्या पाण्याखाली गेलेली आहे आणि उर्वरित शेती काही भाग उरलेला आहे, परंतु त्या शेतीकडे जाणारा रस्ते नाही आणि त्यांना म्हणजे पावसाळ्यामध्ये खूपच अडचण वगैरे निर्माण होते। आणि तरी पण शासनाला हे विनंती आहे की उर्वरित शेती संपादित करून सर्व शेतकऱ्यांना मोबदला देण्याची यावे। असे काही जणांच्या जमिनी आहेत की 2 एकर गेल्या, काही 3 एकर गेल्या, काहीच्या 1-2 बांधल्या, काही वाचल्यात। त्यांच्याकडे काही गव्हर्नमेंटनं असे लक्ष द्यायला पाहिजे की याच्यावर काही लक्ष दिलं पाहिजे। यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून। एबीपी मासाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट झालाय। गोसेखुर्द या विदर्भातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय जलसिंचन प्रकल्पामध्ये मोठा घोटाळा झाल्याची बातमी एबीपी मासानं दाखवली आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिलेत। धरणाच्या वरच्या बाजूलाही शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी पावसाळ्यानंतर अनेक महिने पाण्याखाली बुडीत असतात। बॅकवॉटरमुळे पाण्याखाली गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी आता जलसंपदा आणि महसूल विभागाकडून अधिग्रहित होत आहेत, मात्र त्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। एबीपी मासाच्या बातमीनंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही तत्काळ चौकशीचे आदेश देत असल्याचं सांगितलंय। तर दरम्यान एबीपी मासानं दाखवलेल्या बातमीची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती भाजपचे आमदार परिणय फुकेंनी दिली आहे। शेतकऱ्यांचं आधी अधिग्रहण झालेलं आहे, ज्यांच्याकडे पाणीच आलं नाहीये किंवा आता ज्यांची जमीन अजूनही पाण्याखाली आहे, या सगळ्या संदर्भात चौकशी लावणार आपण। निश्चित तेच सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये आत्ताच मी ईडींना, तुम्हीच मला सांगितलं, ईडी माझ्या समोर उभे होते म्हणून मी त्यांना सांगितलं, त्यांनी सांगितलं मला ही बातमी कळालेली आहे आणि मी त्या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि मी त्यांना सांगितलेलं आहे। मला वाटतं 2-3 दिवसामध्ये हा रिपोर्ट येईल आणि मग त्यानंतर काय कारवाई असेल किंवा पुढे शेतकऱ्यांना कसं कॉम्पन्सेट देता येईल त्या संदर्भामध्ये आम्ही प्रस्ताव मान्य करू। आज एबीपी माझाने सुद्धा ही बातमी त्यांनी निर्देशन आणून दिलेलं आहे। या बातमीची दखल घेऊन खुद मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः या संदर्भात कडक कारवाई करण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत, संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर निश्चितच यामध्ये कारवाई होणार आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरतं त्याच लोकांना मोबदला देऊन त्यांच्या शेती अधिग्रहण करण्यात येणार आहे। आता परभणी महापालिकेतून एक मोठी बातमी येते। परभणीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे सेनेत सत्ता स्थापनेवर एकमत झालंय। आता महापौर आणि उपमहापौर पदावर कोण होणार